नमस्कार मित्रांनो. एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी आहे. 2 किंवा अधिक भावांचा त्यामध्ये हिस्सा असतो. एखादा भाऊ ती प्रॉपर्टी विक्री करतो. ज्यांनी ही प्रॉपर्टी विकत घेतली त्यांच्याकडे खरेदी खत असल्याने ती व्यक्ती सातबाऱ्यावर नाव लावते. अशा केसमध्ये बाकीचे भाऊ ज्यांना या खरेदी खतावर हरकत आहे ते भाऊ प्रांत ऑफिसमध्ये जाऊन खरेदीदाराने जो फेरफार घातला त्या फेरफारला चॅलेंज करतात. पण ज्या दस्तान्वये हा फेरफार घालण्यात आला त्या खरेदी दस्ताला ते भाऊ चॅलेंज करत नाहीत. ते फक्त फेरफारवर आक्षेप घेतात आणि प्रांत किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे केस लढली जाते. तुम्हाला माहिती आहे का, सेल डीड किंवा खरेदी खत रद्द करण्याचा हक्क रेव्हेन्यू कोर्टाला नाही. म्हणून लक्षात असू द्या, जर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीररित्या खरेदी खत झालं असेल तर ते रद्द करण्याचा अधिकार फक्त सिव्हिल कोर्टला आहे. यासंबंधी काही जजमेंट आहे का? हो आहे, स्क्रीनवर देतोय. धन्यवाद.